मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आता घरी चाललेला असतो, तेव्हा त्याला आता सारखे सारखे मेसेजेस येत असतात. आपल्या मोबाईलवर सारखे सारखे मेसेज येत आहेत हे पाहून अद्वैत आता विचार करतो, एवढी कुणाला माझी आठवण येते आहे असं म्हणून तो मोबाईल आता ओपन करून पाहतो. तर त्यामध्ये आता कलाची व्हॉइस नोट असे मेसेजेस आलेले असतात. 4-5 व्हॉइस नोट असतात. तेव्हा ते पाहून आता ही अति आगाऊ आहे का असं म्हणून तो ते ऐकतो. त्यावेळी त्यामध्ये असं असतं की बापरे, ह्या दिवसाढवळ्या घरामध्ये नक्की कोण आलं असेल, मी खूप घाबरतीये, दिवसाढवळ्या अशा लाईट्स का जात असतील असं म्हणून ती आता मध्ये कुणीतरी आलं आहे आणि मी एकटीच इथे आहे अशी ॲक्टिंग करत त्याला व्हॉइस नोट पाठवते. तेव्हा आता अद्वैत हा खूपच घाबरतो आणि म्हणतो, बापरे, खरे एकटीच घरी आहे वाटतं आणि तिला माझ्या मदतीची गरज आहे असं म्हणून तो आता विचार करत असतो की जावं की नाही तिकडे. मग दुसरीकडे आता कला मात्र हसते आणि म्हणते, तू अद्वैत चांदेकर आहे तर मी कला अद्वैत चांदेकर आहे, कारण मी लहानपणापासूनच अशी खरी आहे आणि खट्याळ आहे असं म्हणून ती आता हसते. अद्वैतला घरी येण्यासाठी तिने ही युक्ती शोधून काढलेली असते. तर आता दुसरीकडे सरोज ही घरी अद्वैतची वाट पाहत असते, परंतु अद्वैत अजूनही आलेला नसतो. त्यामुळे सरोज ही खूप टेन्शनमध्ये असते. तेव्हा रोहिणी आता सरोजकडे पाहते आणि तिला लगेच समजतं की ही अद्वैतचीच वाट पाहत आहे म्हणून. तर सरोज ही आता लगेच दरवाजाजवळ जाते, परंतु आता तिथे अद्वैत आलेलाच नसतो. ती सारखी मागे पुढे आपली करत असते. त्यानंतर दरवाजाची बेल वाजते. तेव्हा आता सरोजला वाटतं अद्वैत आला असेल म्हणून ती पुढे पुन्हा जाते, पण आता तिथे राहुल आलेला असतो. तेव्हा राहुलला पाहताच आता सरोजचा भ्रमनिरास होतो. ती आता तेथे पुन्हा एकदा बसते आणि तू एकटा आला परंतु अद्वैत कुठे आहे असं त्याला ती विचारते. तेव्हा राहुल विचारतो, काय, आमची डिनरची मीटिंग होती ती कॅन्सल झाली म्हणून दादा आणि मी बरोबरच निघालो, पण तो कुठे थांबला काय माहीत, आला नाही का अजून घरी, यायला हवा होता. मी तर मित्रांना भेटायला सुद्धा गेलो होतो आणि मग त्यानंतर लगेच आपल्या घरी आलो. तेव्हा रोहिणीला आता समजतं की अद्वैत घरी आला नाही म्हणूनच ही एवढी चिडली आहे. त्यामुळेच आता ती म्हणते, वहिनी, अगं पण दुसरं काही काम होतं का अद्वैतला, तू त्याला सांगितलं होतं का काही काम. सरोज म्हणते, नाही ग, मी काही सांगितलं नव्हतं. राहुल सुद्धा म्हणतोय मीटिंग सुद्धा कॅन्सल झालीये, दुसरं कोणतंच काम नव्हतं ग तसं. नंतर रोहिणी आता राहुलला विचारते, तुला अद्वैत काही बोलला का. राहुल आता म्हणतो की हो, तो म्हणाला की घरी जायचंय म्हणून, पण मला असं वाटतंय या घरी न येता तो खरेंच्या घरी वगैरे गेला असेल. त्याचवेळी रोहिणी आता विचारते, ओहो, म्हणजे घरी जातो असं म्हणाला का तो, म्हणजे त्याचा अर्थ तसाच असेल ना, म्हणजे जिकडे बायको तिकडे घर, कारण असाच अर्थ निघतो ना त्याचा सरोज वहिनी. काल अद्वैत जसं वागतोय ना त्यावरून असंच दिसतंय की तो फक्त बायकोचाच आहे. त्याचवेळी रोहिणीच्या मनात असतं, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून एके दिवस मी धमाका मोठा घडवून आणणारच आहे. वेल डन, आजच्या दिवसाची कमाई तर छान झाली असं म्हणून रोहिणी खुश होते. तर दुसरीकडे आता अद्वैत हा धावत धावतच कलाच्या घरी येतो. पटकन गाडीतून खाली उतरतो आणि धावतच आतमध्ये जात आता संगीताला विचारतो की मिसेस खरे, तुम्ही ठीक आहात ना, म्हणजे लाईट्स वगैरे गेल्या नाहीत ना, फॅन वगैरे चालू आहेत का असं गडबडीतच तो विचारतो. तेव्हा आता संगीता म्हणते, अहो हो, सगळं व्यवस्थित आहे अगदी. काजलला तो विचारतो, खरंच सगळं काही ठीक आहे ना. मग आता काजल म्हणते, हो दाजी, अहो सगळं काही ठीक आहे इथे. त्यानंतर आता तो दुसऱ्या रूममध्ये जातो तर तेथे कलाचे बाबा असतात. तेव्हा मिस्टर खरे, तुम्ही इथे बसा बरं, अगोदर काहीच झालं नाही का असं आता तो विचारतो. तेव्हा ते म्हणतात, नाही हो, नाही काही झालं. तर कला आता हसतच तेथे बसलेली असते. त्यावेळी आता अद्वैत हा कलाला विचारतो, काय हे, अगं काय खरे चाललंय तुझं, म्हणजे काही झालं नाही का, तू माझी गंमत केली का. त्यावेळी आता कला म्हणते, हो, मी तुझी गंमतच केली, कुठे काय झालं असं म्हणून ती आता काजलला म्हणते, गोंड्या ऐक ना, तुझ्या दाजींना पाणी दे जरा, बघ ते किती घामाघूम झाले आहेत. त्यावेळी आता अद्वैत म्हणतो, मिस्टर खरे, मिसेस खरे, तुम्ही इथे बसा बरं, म्हणजे हिने काय काय केलंय ना मी तुम्हाला सांगतो आता. तेव्हा आता
कला नुसती हसतच राहते. तिला काहीही सुचत नसतं, कारण अद्वैत ज्या प्रकारे इथे आलेला असतो त्याची जी धांदल उडालेली असते ती कलाने आता पूर्णपणे पाहिलेली असते. त्याचवेळी आता तो म्हणतो, मिस्टर खरे, अहो तुम्हाला सांगू का, या खरेने तुमच्या मुलीने काय केलं. अहो हिने मला कसल्या कसल्या व्हॉइस नोट पाठवल्या की मी खूप संकटात आहे, लाईट्स सर्व गेल्या आहेत आणि मला कुणाची तरी मदतीची गरज आहे. मला वाटलं चोर वगैरे शिरले की काय, म्हणून मी धावत पळत इकडे आलो आणि माझी गाडी ठोकली असती वगैरे म्हणजे कुठे. तेव्हा आता कला म्हणते, चांदेकर ऐक ना, अरे तू गाडी ठोकूच शकत नाही कारण तू परफेक्शनिस्ट आहे आणि त्याचबरोबर चांदेकर कधी गाडी ठोकत नाही. तू सिग्नलसुद्धा तोडू शकत नाही कारण त्यापेक्षा सर्वात जास्त जीव तू त्या गाडीला लावतोस. तेव्हा कलाचे बाबा आता कलावर चिडतात आणि म्हणतात, कले अगं काय वागणं आहे तुझं, तू डोक्यावर पडली की काय. अगं असं वागतात का, तू स्वतःला काय समजतेस, ही काय रीत झाली का तुझी वागण्याची, असं म्हणून आता ते तिला खूपच सुनावतात. कला मात्र हसत असते, तर अद्वैत आता एकदम शांत झालेला असतो आणि रागातच कलाकडे पाहतो. त्यानंतर संगीता म्हणते, कले अगं ही रीत झाली का तुझी वागण्याची, काही कळत नाही का तुला, आणि परत जर या देवमाणसाला त्रास दिला ना तर तुझं थोबाडच फोडेन. त्याचवेळी कला आता काही सांगायला जाते तर अद्वैत म्हणतो, मिसेस खरे, अहो मला असं वाटलं की तुम्हा सर्वांचा जीव धोक्यात आहे आणि म्हणूनच मी धावत पळत इकडे आलो. त्याचवेळी आता तुझ्याकडून अशा वागण्याची अजिबात अपेक्षा नव्हती, असं कलाचे बाबा म्हणतात. मग त्यानंतर आता संगीता म्हणते की एक दिवस तुझी अशी अवस्था होणार आहे ना, लांडगा आला रे आला, मग तुला तिथे मदतीसाठी कुणीही नसेल. तेव्हा आता अद्वैत हा रागातच पुढे येतो आणि कलाला म्हणतो, अगं मला वाटलं तुम्हा सर्वांच्या जीवाला धोका आहे, मी हातातली कामं सोडून इथे आलो. बरं हातातली कामांचं सोड, मी इथे जीवाशी खेळ करून आलो. एवढ्या फास्टमध्ये स्पीडमध्ये गाडी चालवत होतो, मला काही झालं असतं म्हणजे, माझ्या जीवाला काही झालं असतं म्हणजे, असं म्हणून तो आता खूपच चिडलेला असतो. तेव्हा कला आता म्हणते की अरे चांदेकर ऐकून घे ना. मग आता अद्वैत रागातच म्हणतो की मिस्टर अँड मिसेस खरे मी येतो, असं म्हणून तो रागातच तेथून जातो. तेव्हा कला आता चांदेकर थांबणारे असं म्हणते, पण आता अद्वैत थांबत नाही, तो गाडीत जाऊन बसतो. कला त्याच्या पाठोपाठ जाते. त्यावेळी आता अद्वैत हा तेथे थांबतो. त्यानंतर आता कला म्हणते, सॉरी ना रे चांदेकर, अरे दिवसभरात मी तुला एवढे फोन केले, मेसेजेस केले, तू रिप्लाय का नाही दिला, म्हणून मी ही आयडिया केली अरे तुला इकडे येण्यासाठी. त्याचवेळी आता तो म्हणतो, लपाछपी खेळतात किंवा अशी कबड्डी कबड्डी खेळतात, मग एखाद्याला हरवल्यानंतर टाळे देतात, असं झालंय माझ्या बाबतीत काहीसं तरी. तेव्हा ती म्हणते, सॉरी ना बाबा, हे बघ मी तुला मेसेजेस केले होते ना. तेव्हा तो म्हणतो, टोन बदलायचा हां. मग आता ती म्हणते, हो रे बाबा, पण सॉरी ना, मी तुला किती वेळा सांगितलं होतं की कॉल रिसीव करत जा, पण तू कॉलच रिसीव केला नाही, मग मी तरी काय करायचं सांग बरं. तेव्हा सॉरी ना, आता म्हण ना एकदा माफ केलं म्हणून, असा ती त्याच्याकडे हट्टच करत राहते. त्यानंतर ती विचारते, काय करू सांग ना, मग ओठाबशा काढू का, असं म्हणून ती आता 1 2 3 5 असं म्हणून ओठाबशा काढू लागते. तेव्हा अद्वैत रागातच म्हणतो, मध्ये 4 राहिला, तू 5व्यापर्यंत कशी गेली. तेव्हा आता कला पुन्हा पहिल्यापासून ओठाबशा काढू लागते. तर दुसरीकडे आता सरोजने अद्वैतला फोन केलेला असतो, परंतु अद्वैतकडून चुकूनच आता तो फोन घेतला जातो. त्यामुळे आता त्याला समजतच नाही की आईचा कॉल आलाय आणि मी रिसीव केलाय, म्हणून तो आपला फोन हातातच ठेवतो. त्याचवेळी आता कला 1 2 3 4 असं पुन्हा पुन्हा म्हणू लागते आणि उठाबशा काढू लागते. म्हणते की बघ ना रे चांदेकर, मी काढते ना उठाबशा, आता प्लीज तू एक काम कर ना, तू कर ना मला माफ, चल ना आतमध्ये, अरे बोल ना माझ्या बरोबर. अद्वैत चिडलेलाच असतो. तर इकडे सरोज आता म्हणत असते, अद्वैत अरे बोल ना माझ्याशी, तुला काय झालं, अरे बोल की अद्वैत, असं म्हणून ती मोठ्या मोठ्याने ओरडते, अद्वैत बोल. पण आता त्यामध्ये थोडा थोडा कलाचा आवाज सुद्धा येत असतो. त्यावेळी आता मात्र रोहिणी आणि त्याचबरोबर राहुल हे दोघेही आता सरोजची मजा घेत असतात, कारण आता सरोजला होणारा त्रास त्यांना आनंद देणारा असतो, कारण सरोजला त्रास झाला की रोहिणीला खूपच आनंद होत असतो. काही वेळानंतर इकडे कला म्हणते,
तू अजिबात माझ्याशी बोलणारच नाही आहे का? मी किती उठाबशा काढल्या आहेत बघ ना. आता उठाबशा काढत असताना सुद्धा तिचा पाय अडखळतो आणि ती खाली पडणार. तितक्यातच अद्वैत तिला आपल्या मिठीत घेतो. दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात. आता अद्वैतने आपल्याला सावरलं यामुळे आता कलाला खूपच आनंद होतो. त्याचा मोबाईल आता तेथे खाली पडलेला असतो आणि सरोजचा कॉल तसाच चालू राहिलेला असतो. त्यामुळे आता सगळी गडबडच झालेली असते, कारण सरोज बरोबर अद्वैत हा बोलतच नसतो. त्यानंतर आता कला म्हणते, अरे चांदेकर, आता 20 उठाबशा झाल्या आहेत ना, मग आता कर ना रे मला माफ, प्लीज कर ना असं म्हणून आता ती त्याला सारखी सारखी फोर्स करते. त्याला म्हणते चल ना रे आतमध्ये. तो आता नाहीच म्हणतो, परंतु आता कलाही त्याला आतमध्ये घेऊन जातेच. त्यामुळे आता त्या दोघांनाही समजलेलं नसतं की फोन हा तिथेच राहिला आहे म्हणून. तिथे फोन हा खाली पडलेला असतो आणि अद्वैतला माहीत सुद्धा नसतं. तो कलाबरोबर तसाच आतमध्ये जातो. तर दुसरीकडे सरोज पुन्हा एकदा अद्वैतला कॉल करते आणि म्हणते, अरे कर ना रिसीव कॉल, परंतु तो कॉलच रिसीव करत नसतो. तर सरोज आता अगदी हतबल होऊन जाते. मग आता रोहिणी हसतच जरा पुढे येते आणि म्हणते की अगं सोड तो फोन अगोदर सरोज वहिनी. अगं तू पूर्णपणे रेस्टलेस झाली आहे. अगं तुझा अद्वैत हा शब्द फक्त नावापुरता उरलाय, पण ती जेव्हा कलासमोर असते ना, तेव्हा तो फक्त आणि फक्त त्या कलाचाच असतो. आता ती जोपर्यंत तिकडे आहे ना, तोपर्यंत हा तिच्या पाठीपाठी मागे फिरणार. तरी नशीब सर्व बाडबिस्तारा घेऊन हा तिथे राहत नाहीये. त्यानंतर आता सरोज रोहिणीचं बोलणं मनावर न घेता म्हणते की तू काहीही बोलू नको, आपला अद्वैत कसा आहे तुला माहीत आहे ना. त्याच वेळी आता रोहिणी म्हणते, अगं आपला अद्वैत नाहीये तसा, पण त्या कलाने त्याच्यावर जादू केलीये आणि ते दोघेही आता कुणाचं ऐकणार आहेत का? नाही, कधीच ऐकणार नाहीत अगं, कारण ते दोघेही आता थांबणारे नाहीयेत आणि तुला तर जुमानणारच नाहीयेत. त्यानंतर आता मी तुला सांगते की हा प्लॅन त्या कलाचाच असणार आहे असं आता रोहिणी म्हणते आणि उगीच त्या दोघांमध्ये आग लावून देण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर राहुल आता पुढे होतो आणि म्हणतो, मामी अगं तुला सांगू का, ऑफिसमध्ये सुद्धा क्लायंट समोर तो सतत आपल्या कलाबरोबर बोलत असतो, सारखा आपला फोन असतो त्याचा चालू. शेवटी आज मलाच हँडल करावे लागले क्लायंट. मी सगळं काही अगदी मनापासून करतो, पण हा दादा आहे ना, अगोदर असा नाही वागायचा, तो आता एवढ्यातच असा वागायला लागलाय. आणि मुळातच दादाचा हा रूल होता ना, प्रोफेशनल लाईफ एकीकडे आणि पर्सनल लाईफ एकीकडे, आणि आता तोच असं का वागतोय ना तेच कळत नाही. आणि तुला माहित आहे का, आज कमीत कमी 10 वेळा तरी कॉल त्या कलाचा आला असेल असं म्हणून तो सुद्धा आता रोहिणीला फूस लावतो की कला आणि अद्वैत सारखे एकमेकांबरोबर बोलत असतात आणि कला सारखी सारखी त्याला कॉल करत असते. मग आपल्या अद्वैत दादाचं लक्ष अजिबात कामात लागत नाही. मग क्लायंट तक्रार करत राहतात. तुला माहीत आहे ना, आजकाल अद्वैतचं लक्ष नसतं कामामध्ये म्हणून, असं म्हणून तो सरोजला उगीच अद्वैत विषयी काही भीही म्हणू लागतो. काही पण तिच्या मनात आता तो भरवू लागतो. त्यामुळे आता सरोजचा राग अजूनच अनावर होत असतो, कारण आता एवढं अद्वैतला सांगूनही तो ऐकतच नाही माझं, असं सरोजला आता मनातून वाटत असतं. त्यामुळे ती आता खूप चिडलेली असते. तर आता रोहिणी आणि राहुल नुसते आता सरोजला भडकवून देत असतात. तर सरोजच्या रागाचा पाराच आता चढलेला असतो. तर दुसरीकडे आता अद्वैत हा घरात आलेला असतो आणि तो आता जेवण करत असतो, कारण आता मिस्टर अँड मिसेस खरे या दोघांनीही त्याला जेवायला बसवलेलं असतं. तर कला त्याच्या जवळच उभी असते. अरे चांदेकर, गुपचूप खाऊन घे ना. त्याच वेळी तो जरा पटपट जेवण करू लागतो. तर कला म्हणते की अरे शांतपणे जेवावं माणसाने. त्याच वेळी आता अद्वैत तिच्याकडे पाहत म्हणतो, मी प्रत्येक गोष्ट शांतपणे आणि त्याचबरोबर अगदी फोकसनेच करतो. तेव्हा कला म्हणते, झालं का, मग आता जेव. तेव्हा अद्वैत पुन्हा एकदा जेवण करू लागतो. त्यानंतर आता त्याच्या लक्षात काहीतरी येतं म्हणून तो जरा थांबतो. तेव्हा आता ती विचारते, काय झालं. मग आता तो म्हणतो की मी बाहेर जेवण करून येतोय हे घरी कळवायला नको का मला, कारण तू एक इरेस्पॉन्सिबल आहे, पण मी नाही ना तसा. तेव्हा आता टोमणं मारायचं काही सोडू नको हा चांदेकर, असं म्हणून आता अद्वैत हा कलाला बोलतो. तेव्हा तो म्हणतो, टोमणीला टोमणा, असं म्हणून आता तो तिच्याकडे पाहतच राहतो. दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतात आणि मग त्यानंतर घरातील सर्वजण आता हसत असतात, कारण आता हे दोघे आपले सारखे
भांडत असतात ते पाहून आता घरातील सर्वांना हसू आवरत नाही. त्यानंतर आता तो म्हणतो माझा फोन कुठे गेला काय माहीत, असं म्हणून तो फोन शोधू लागतो. पण आता त्याचा फोन तेथे नसतोच. तेव्हा तो जरा घाबरतो आणि मग त्यानंतर आता तुमच्याकडे आहे का असं आता अद्वैत कलाच्या बाबांना विचारतो. तेव्हा ते म्हणतात नाही हो जावई बापू, माझ्याकडे नाहीये. तुम्ही ना शांतपणे जेव्हा आम्ही पाहतो फोन कुठे आहे ते. काजल जाग, तू गाडीजवळ शोध तिथे जावई बापूंच्या, असं म्हणून आता ते काजलला तिकडे पाठवतात. तेव्हा आता काजल तेथून जाते आणि कलाचे बाबा सुद्धा फोन शोधण्यासाठी आता स्त्रीकडे जातात. त्यावेळी मात्र आता अद्वैत हा कलाला विचारतो काय तूच घेतला होतास ना फोन. मग आता ती म्हणते नाही रे बाबा, मी कशाला घेऊ आणि लपवेन पण, असं कधी होईल का? मी तुझा फोन का लपवेन, मला काय गरज आहे, उगीच काही पण आरोप करत राहतोस. त्यावेळी आता अद्वैत म्हणतो की तू ना काही सुद्धा करू शकतेस, माझी खात्री पटली आहे आता. तेव्हा संगीता म्हणते हो ना, तू काही सुद्धा करू शकते कले, अगं गुमान दे त्यांचा फोन बरं. मग आता कला म्हणते नाही गाई, मी नाही घेतला. काजल ही गाडीजवळ फोन शोधण्यासाठी जाते. त्याच वेळी आता तिला तो फोन तेथे सापडतो. मग तो फोन घेऊन लगेच ती अद्वैतकडे येते आणि त्याला म्हणते की गाडीजवळ पडला होता तिथे. तेव्हा तो फोन लगेच हातात घेतो आणि म्हणतो ओ शिट, माझ्या फोनला तर स्क्रॅच गेला. तेव्हा तो आता लगेच कलाला म्हणतो की तुझ्यामुळेच हा फोनला स्क्रॅच गेला आहे. तेव्हा ती म्हणते एवढा स्क्रॅच गेला, लगेच तुझं दुखलं का रे? मग आता तो म्हणतो तुला कळत नाही का ग, सिरियसनेस नाही आहे का कोणत्या गोष्टीचा? तेव्हा अद्वैत म्हणतो तुझ्या फोनला जेव्हा स्क्रॅच पडेल ना तेव्हा तुला कळेल. मग आता कला म्हणते तू जास्त बोलू नकोस हा, गुपचूप जेवून घे. मग आता तो म्हणतो तूच गप्प बस. तेव्हा कला म्हणते स्वतःचा फोन बघता येत नाही का, आपला कुठेही टाकून द्यायचा नुसता. त्याच वेळी आता संगीता आणि कलाचे बाबा काजल हे दोघेही त्या दोघांच्या भांडणावर मात्र हसू लागतात, कारण ते दोघेही खूपच गोड आणि गमतीने भांडण करत असतात. तेव्हा तो आता तिच्या नादी न लागता तो आता जेवण करतो आणि मग जेवण झाल्यानंतर तो लगेच बाहेर येतो. संगीताच्या आणि त्याचबरोबर कलाच्या बाबांच्या पाया पडतो आणि म्हणतो येतो हा मी आता आई बाबा. त्यानंतर आता अद्वैत जायला निघतो तर कला म्हणते चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो काय राहिलं आता हिचं. मग आता ती म्हणते अरे हे बघ, हे घेऊन जा बरं एवढं. तेव्हा तो म्हणतो मी जेवण केलंय ना आता, मला नको काही अजून डब्यामध्ये. तेव्हा ती म्हणते की आबांसाठी हे पौष्टिक लाडू बनवले आहेत, त्यामुळे हे घेऊन जा आणि त्यांना दे आणि मी केले तसं सांग. तेव्हा आता तो म्हणतो ठीक आहे देतो असं म्हणून तो जायला निघतो आणि म्हणतो बरं जाऊ का मी. तेव्हा थांबलास तरी चालेल अजून थोडा वेळ, असं कला हळूच म्हणते. मग अद्वैत पुन्हा मागे येतो आणि म्हणतो तुला ना भांडणाचे असे सिम्पटम्स येतात आणि त्यामुळे तू अशी वागतीये, बाकी काही नाही. कारण आता तुला माझी आठवण येत असेल, मी इथे नाहीये ना भांडायला तुझ्याबरोबर. घरी कसं सतत आपली कटकट करत राहायची, रूममध्ये पाय ठेवला की भांडणं सुरू करायची, असं आपलं सतत तुझं चालू असतं ना. त्यामुळे तुला ना आता सारखं असं वाटत असेल कुणाबरोबर भांडू आणि कुणाबरोबर नाही. तुला ना आता असंच पाहिजे, आता भोग तुझ्या कर्माची फळं. भांडण्यासाठी तुला हक्काचा माणूस नाहीये ना, आता बस इथेच, असं म्हणून तो कलाला म्हणतो की अजिबात तिकडे यायचं नाही. त्याच वेळी आता ती म्हणते अरे येणार तर, आणि माझ्या हक्काचा माणूस हे तू एका क्षणी तरी मान्य केलं ते माझ्यासाठी खूप आहे. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा जायला निघतो. त्यावेळी आता ती म्हणते चांदेकर थांब ना प्लीज. मग आता तो पुन्हा एकदा थांबतो. त्याच वेळी आता संगीता आणि कलाचे बाबा हे पुन्हा एकदा कलावर हसतात. त्यानंतर आता कला ही अद्वैत बरोबर बोलू लागते. तेव्हा अद्वैत सुद्धा तिच्याबरोबर आपली भांडणं करत असतो. दोघांचीही भांडणं आपली सुरू असतात, मध्ये मध्ये हसत सुद्धा असतात. तेव्हा कलाला आता अद्वैत बरोबर राहणं खूप छान वाटू लागतं. ती त्याच्याबरोबर जास्तीत जास्त टाइम स्पेंड करत असते. आणि मग त्यानंतर संगीता आता हसत असते आणि कलाच्या बाबांना हळूच विचारते माझ्या जे मनात आलं आहे तेच तुमच्या मनात आलंय का. मग आता ते म्हणतात हो माझ्याही तेच मनात आलंय आणि माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जातोय आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद वाचता आला नाही, मी काय तो बाप आहे का, असं म्हणून आता ते दोघेही कलाकडे पाहत असतात. कारण कलाचा सुखी संसार सुरू आहे हे त्या दोघांनाही समजतं आणि त्या दोघांमध्ये हळूहळू का होईना आता प्रेम फुलत असतं. तर दुसरीकडे आता अद्वैत घरी येतो तर समोर आता रोहिणी, त्याचबरोबर राहुल आणि सरोज हे तिघेही बसलेले असतात.
त्यानंतर आता सरोज ही अद्वैतकडे रागातच पाहते आणि त्याला विचारते, काय रे, किती वेळ झाला मी कॉल करते तुला, एक कॉल नाही रिसीव करता आला, एक केला तर केला, तू बोलला नाहीस, काय झालं होतं माझ्याबरोबर बोलायला तुला? त्याच वेळी आता अद्वैत म्हणतो, मी बोललो, मी कॉल रिसीव केला, असं नाही गाई. मग आता ती म्हणते, राहू दे, कुठे गेला होता तू एवढा वेळ? मग आता तो म्हणतो, आई ॲक्च्युली मी घरीच येत होतो अगं लवकर, पण तेवढ्यातच मला खरेची व्हॉईस नोट आली ज्यामध्ये ती खूप घाबरली होती. तेव्हा काय झालं मग तिकडे, असं आता सरोज विचारते. तेव्हा तो आता म्हणतो, तिकडे मी गेलो खरं, परंतु तिकडे काहीच झालं नव्हतं. मला तिकडे येण्यासाठी तिने व्हॉईस नोट अशी घाबरवण्याची पाठवली होती. ती माझ्याबरोबर ॲक्च्युली प्रँक करत होती. त्याच वेळी आता सरोज डोक्यालाच हात लावते. मग आता रोहिणी पुढे येते आणि हसतच म्हणते, वाव, अरे अद्वैत, तू किती कम्फर्टेबल झाला आहे सरी बाळा तिच्या बाबतीत. तू सरळ सरळ खोटं न बोलता, लपवाछपवी न करता सगळं काही सांगून टाकतोस. त्याच वेळी सरोज म्हणते, हे बघ, तुला तिकडे बोलवून घेण्यासाठी ती मुलगी ना अशी 100 कारणे शोधून काढेल. अरे तिला ना तुला एक क्षणही सोडायचं नाहीये. अरे तुझ्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करते ती मुलगी, जरा याचा विचार कर ना तू. अरे एवढा खरेपणाचा आव आणते ना, मग खोटेपणाचा आधार घेऊन का बोलवलं तिने तुला? अरे तुझ्या लक्षात येतंय का काही? असं म्हणून सरोज आता त्याची कानउघडणी करण्याचं पाहते. त्याच वेळी आता रोहिणी म्हणते, अगं सरोज वहिनी, आपल्या घरामध्ये तुझ्या एवढं प्रॅक्टिकल आणि लॉजिकल कुणीच नाहीये, पण तू एवढं मुद्देसूद बोलल्यानंतरही अद्वैतला काही फरक पडेल असं वाटत नाही. तेव्हा आता सरोज म्हणते, रोहिणी थांब ग, तू माझ्या बोलण्याचा नक्कीच हा विचार करेल, बोल तू अद्वैत. त्यावेळी आता रोहिणी म्हणते, खरंच बोलेल का तो? तेव्हा अद्वैत म्हणतो, आपण आत्तापर्यंत खरेवर फक्त टोकाचे आरोप केले आहेत, पण तिने प्रत्येक वेळा प्रूव्ह करून दाखवलंय की ती त्यामध्ये दोषी नाहीये. त्यामुळे तिच्यावर असे कोणतेही आरोप करावेत असं मला वाटत नाही आणि तिच्याबद्दल माझं दुसरं वेगळं कोणतंही मत नाही. त्याच वेळी बाकीचं जाऊ दे, पण आत्ताचं खोट्याचा आधार घेऊन तिने तुला तिकडे बोलवलंच. तेव्हा तो म्हणतो, आई ती मस्करी होती. तेव्हा मस्करी असो नाही तर काही पण तिने तुला तिकडे बोलवलंच ना. ती तुला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते, तुझ्या लक्षात येत नाही का? त्याच वेळी आता तो म्हणतो, पण आई, असं म्हणून तो आता तिला शांत राहायला सांगतो. पण आता सरोज म्हणते, मी नाही शांत राहणार. यावरून मला एकच दिसते अद्वैत, की माझा मुलगा माझ्यापासून लांब चाललाय. तेव्हा रोहिणी आणि राहुल मात्र आता त्या दोघांच्या बोलण्याची मजा घेत असतात, कारण आता सरोजचं अद्वैत काही ऐकत नसतो ते पाहून रोहिणीला आनंद होतो. मग पुढे आता सरोज म्हणते, दुसऱ्या कोणाची तरी बाजू घेऊन अद्वैत, तू ना मला खोट्यात पाडण्याचा प्रयत्न करतोस आणि आजपर्यंत असं काही झालं सुद्धा नव्हतं. तेव्हा तो म्हणतो, आई अगं असं काही नाहीये, तू प्लीज गैरसमज नको ना करून घेऊस. तेव्हा सरोज आता रागातच तिथून जाते. तेव्हा आता राहुल म्हणतो, मामी चिडली वाटतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता संक्रांतीचा सण असतो, त्यामुळे आता रोहिणी, सरोज आणि अद्वैत हे कलाच्या घरी आलेले असतात. त्याच वेळी आता कलाचं हळदी कुंकू असतं आणि कलाने खूप सुंदर अशी काळ्या रंगाची साडी नेसलेली असते. तेव्हा अद्वैत आल्याबरोबरच तिच्याकडे खूप वेळ पाहत राहतो. मग आता ती म्हणते, आज संक्रांत आहे ना, त्यामुळे आपल्याला ते दागिने घालायचे आहेत. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, मी नाही घालणार. मग आता ही पद्धत असते असं आता संगीता म्हणते. त्याच वेळी सरोज म्हणते की त्याला कोणीही फोर्स करायचा नाही. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.